पित्त, मळमळ किंवा डोकेदुखी असा कुठलाही त्रास असेल तर एकाच मिनिटात तो त्रास सहज गायब होऊ शकतो। त्यासाठी फक्त 3 गोष्टी पाहिजे: अद्रक, लिंबू आणि मध। याचे औषधी उपयोग खूप सारे आहेत, जे मी तुम्हाला फोटोमध्ये टाकतोय, बघून घ्या। मी सांगत बसणार नाही, मी एका मिनिटात सांगतो याचा उपयोग कसा करायचा। पहिल्यांदा ही अद्रक अशी किसून घ्यायची आणि अद्रक किसून घेऊन त्याचा रस तयार करायचा। तर 2 ते 2.5 इंच अद्रकचा आपण या वाटीमध्ये रस काढून घेतला। यामध्ये 1 छोटा टेबलस्पून चमचाभर मध त्याच्यात मिक्स करायचा। त्यानंतर लिंबू जे आहे, हे लिंबूचे 6-7 थेंब त्यामध्ये मिक्स करायचं, म्हणजे अंदाजे अर्धा टेबलस्पून हे मिक्स करायचं आणि हे मिश्रण नीट कालवून घ्यायचं। असं जर समजा तुमच्याकडे मध अवेलेबल नसेल तर खडी साखर किंवा साधी साखर सुद्धा तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता। आणि हे एकत्र झालं की मग हे मळमळ, पित्त किंवा डोकेदुखी असेल तर हे असं चमच्यामध्ये घ्यायचं आणि 3 चमचे अंदाजे डायरेक्टली असं तोंडात टाकून घ्यायचं। खूप तिखट असतं हे, पण हे इतकं गुणकारी आहे की जर तुम्ही हे मिश्रण केलं, टाकलं आणि काहीच करायचं नाही, 3 चमचे हे मिश्रण घ्यायचं आणि त्यानंतर 15 मिनिटं मस्त आरामात झोपून राहा। किंवा या चॅनलवरती आपली योग निद्रा आहे, 15 मिनिटं योग निद्रा करा। तुम्ही उठा, तुमचं पित्त, डोकेदुखी आणि मळमळ गायब होणार आहे। फक्त हे घेतल्याच्या नंतर तुम्ही पाणी प्यायचं नाही, एवढं लक्षात ठेवा। खूप सोपा आणि घरगुती उपाय आहे, पण निश्चितच गुणकारी आहे। जय गुरुदेव।